संत बाळूमामा देवस्थानमध्ये भ्रष्टाचार जो आहे तो उघडकीस झाला। साधारणतः 60 कोटींचा गुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये बोदरगड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता। मात्र 1 महिना झालं या प्रकरणामध्ये कोणताही आरोपी जो आहे तो चौकशीसाठी बोलला नाही, अशा पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। मात्र जर परिस्थिती पाहिजे झाली तर 1 महिना उलटूनही कोणताही याच्यामध्ये अटक जी आहे ती झालेली नाही। हा तपास जो आहे तो योग्य दिशेने चालू आहे असाच एक संशय व्यक्त केला जातो। कोल्हापूरच्या गारगोटीमध्ये यासाठी मोठा मोर्चा जो आहे तो काढलेला आहे। आपण सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चामधून एकच मागणी जी आहे ती करण्यात येते, ती म्हणजे या देवस्थानमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो उघडकीस व्हावा आणि या सगळ्या जी काही चौकशी जी आहे ती व्हावी अशीच मागणी जी आहे ती या सगळ्या निमित्तानं होताना पाहायला मिळते। खरं तर काय नेमकी आजच्या या मोर्चातून मागणी असणार आहे? बाळूमामाच्या देवस्थानमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार झालाय आणि गेले कित्येक दिवस या भ्रष्टाचाराची वर्तमानपत्रातनं चर्चा होते, पण कुठल्याही पद्धतीची ॲक्शन ही घेतली गेली नाही। राम मंदिरचा भ्रष्टाचार असू देत, सिद्धिविनायकचा भ्रष्टाचार असू देत, आज बाळूमामा हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आणि या प्रति पंढरपुरामध्ये ज्या पद्धतीनं चोरी झाले, मेंढ्यांची चोरी असेल, दागिन्यांची चोरी असेल, या सगळ्या चोरीच्या विरोधामध्ये आज कुठल्याही पद्धतीची ॲक्शन झालेली नाही। म्हणून आम्ही आज हा मोर्चा घेतलेला आहे। गेल्या 1 तारखेला आम्ही प्रशासनाला पत्र दिलं होतं की ज्यांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे त्यांना अटक झाली पाहिजे, पण अशा पद्धतीची अटक न झाल्यामुळं आज मोर्चाचं स्वरूप आम्ही घेऊन आज प्रशासनाला जाब विचारणार आहोत। खरं तर पोलीस जे आहे ते याच्यामध्ये कुठेतरी दिरंगाई करताना पाहायला मिळतात, कारण 1 महिना झालं कोणती याच्यामध्ये कार्यवाही झालेली नाही। निश्चितपणे पोलिसांच्यावरती दबाव असल्याशिवाय या रागिनी खटकेला अटक होत नाही, याचा अर्थ पोलिसांच्यावरती दबाव आहे। एखादी प्रशासनातली महिला ज्या वेळेला संघटना चालवत असते त्यावेळेला ती कुठं आहे हे माहीत नाही, हे शक्यच नाही आणि म्हणून पोलिसांच्यावरती याच्यामध्ये दबाव टाकला जातोय, याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतोय। खरं तर याच्यामध्ये राजकीय दडप राजकीय सुद्धा षड्यंत्र असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते, कारण इतका मोठा घोटाळा आहे, साधारण 60 कोटीहून अधिकचा घोटाळा असं सांगितलं जाते। जवळपास 100 कोटीचा घोटाळा आहे। कुठल्याही घोटाळ्याला राजकीय वरदान असल्याशिवाय हा घोटाळा होऊ शकत नाही। सर्वसामान्य लोकांनी छोट्या मोठ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा त्याच्यावरती आरोपपत्र दाखल होतं, पण कुठल्याही पद्धतीचं आरोपपत्र दाखल होत नाही, याचा अर्थ याच्या पाठीमागे राजकीय षडयंत्र आहे। आपण पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या गावाच्या शेजारी हे मंदिर आहे, खरं तर पालकमंत्र्यांची जबाबदारी होती की याची चौकशी करावी, ती चौकशी होत नाही, याचा अर्थ त्यांच्यावरती दबाव आहे आणि त्यामुळे शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे। खरं तर काय नेमका पुढचा इशारा असणार आहे शिवसेनेचा? या महिन्यामध्ये यांना अटक झाली नाही तर आम्ही निश्चितपणे रस्त्यावरती उतरू आणि जोपर्यंत बाळूमामाच्या देवस्थानमध्ये भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना हटवलं जाणार नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई सुरू राहील। नक्कीच खरं तर हा इशारा मानावा लागेल, कारण संत बाळूमामा देवस्थानमध्ये साधारणतः 60 कोटींचा घोटाळा जो आहे तो झाला। या घोटाळ्याचा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर सुद्धा पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कोणताही तपास जो आहे तो केला नसल्याचा एक आरोप जो आहे तो होतोय। मात्र जर पाहिजे झालं तर पालकमंत्र्यांच्या या मतदारसंघातच अशा पद्धतीचा घोटाळा उघडकीस होत असेल आणि त्याची जर चौकशी होत नसेल तर शिवसेना आणखी तीव्र आंदोलन करेल, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया यामध्ये पाहायला मिळतात। मात्र एकूणच प्रकरण पाहायचं झालं तर साधारणतः 100 कोटींच्या आसपास घोटाळा असल्याचं या सगळ्या मोर्चामधून देखील सांगण्यात येते आणि याची गांभीर्यानं दखल घ्यावी एवढीच मागणी आज शिवसेनेची आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।